महायुती सरकारच्या स्थापनेनंतर जवळपास 1.25 महिना उलटून गेल्यावर पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र अपेक्षित असलेल्या जिल्ह्यांचं पालकमंत्री पद न मिळाल्यानं अनेक नेते आणि अनेक मंत्री नाराज व्यक्त करताना दिसतात। त्यातच धनंजय मुंडे, दत्ता भरणे, दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यासारख्या नेत्यांना पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागल्यानं महायुतीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। बघूया एक रिपोर्ट। पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणांहून नाराजीचा सूर उमटलाय। संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदातून वगळण्यात आलंय। कॅबिनेट मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पदावर दावा असलेल्या धनंजय मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। संतोष देशमुख हत्या आणि वाल्मिक खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलंय। धनंजय मुंडेंची दावेदारी असताना पालकमंत्री पद नाकारून स्वतः अजितदादांनी बीडचं पालकत्व स्वीकारलंय। यातून महाराष्ट्रात आणि धनंजय मुंडेंनाही संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केल्याची चर्चा आहे। मात्र आपणच पालकमंत्री पदासाठी अजितदादांना विनंती केली होती असं स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडेंनी दिलंय। एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी। म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे। बीड प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतली होती। मुख्यमंत्री किंवा अजितदादांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी त्यांची इच्छा होती। त्यामुळे धस यांनी आता अजितदादांना शुभेच्छा दिल्या। बीड जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली, म्हणून त्यांना संधी दिलेली आहे। आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे। आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। तर मंत्री असूनही पालकमंत्री न मिळालेले धनंजय मुंडे एकमेव नेते नाहीयेत। इतरही मंत्र्यांना पालकमंत्री पदापासून लांब राहावं लागलंय। त्यामुळे मंत्र्यांच्या समर्थकांकडनं तीव्र नाराजी व्यक्त केली जातीये। कॅबिनेट मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंना डच्चू देण्यात आलाय। पालकमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या भरत गोगावलेंना वगळण्यात आलंय। दादा भुसेंना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलंय। तर दत्तात्रय भरणे यांनाही पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाहीये। पालकमंत्री पद नाकारल्यानं मंत्र्यांचे समर्थक आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करतायत। मात्र पालकमंत्री पदावरून डावलल्याच्या चर्चांना अर्थ नाही अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। अरे असं काय नसतंय, डावलणं वगैरे अशातला काही भाग नाही। जी काही जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी पुढे नेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं। या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली जाईल ती पुढे नेणं। राज्यामध्ये कमी पालकमंत्री अशातला काही भाग नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधून त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत। या नेत्यांनी केलेले निर्णय मान्य करणं आणि पुढे नेणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी। रायगड, बीड आणि मुंबई सारख्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे महायुतीत काहीशी अस्वस्थता आहे। पालकमंत्री पदापासून दूर ठेवलेल्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचं आव्हानही महायुतीच्या समोर आहे। पालकमंत्री पदावरनं सुरू झालेला संघर्ष रोखण्यात महायुतीला यश येणार का हे पाहावं लागणार आहे। शिर्डीवरून सीमा आढेसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।